टीएमसी कधी झुकणार नाही, ममता बॅनर्जींनी का ठणकावलं? कालीघाटमध्ये उमेदवारांसोबत घेतली बैठक, तृणमूलच्या कार्यकर्त्यांना ममतांचा संदेश काय? पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचा पराभव झाला आणि भाजप सत्तेत आली. मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी आधी राजीनामा द्यायला नकार दिला होता, पण आता भाजपचे सुवेंदू अधिकारी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री झालेत. पराभव स्वीकारत तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा आपल्या पक्षासाठी कामाला लागल्यात. याचाच भाग म्हणून ममता बॅनर्जींनी नुकतीच एक बैठक घेतली. कोलकातामध्ये कालीघाट इथल्या आपल्या निवासस्थानी ममता दीदींनी ही बैठक घेतली. विधानसभा निवडणूक लढवलेल्या पक्षाच्या उमेदवारांसोबत ही महत्वाची आढावा बैठक होती. या बैठकीत काय झालं पाहूया. अनेक वर्षांनंतर निवडणुकीत पराभव हा सर्वात मोठा धक्का सहन करत तृणमूल काँग्रेस आता थेट सत्तेतून बाहेर पडलीय. भाजप सत्तेत आल्यानं तृणमूलसाठी संघर्षाचे दिवस असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे पक्षात एकजुटीचा संदेश देणं महत्वाचं होतं. या संदर्भात ममता बॅनर्जींनी ही महत्वाची बैठक घेतली. अभिषेक बॅनर्जी देखील या बैठकीला उपस्थित होते. निवडणुकीतल्या पराभवानंतर संघटनेत एकजुटीचा संदेश देणं हा या बैठकीचा मुख्य उद्देश असल्याचं सांगण्यात येत आहे. पक्षाच्या अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ममता बॅनर्जी यांनी नेते आणि कार्यकर्त्यांना या बैठकीत स्पष्ट संदेश दिला की तृणमूल काँग्रेस संघर्ष पाहून मागे हटणार नाही. या बैठकीत ममता बॅनर्जी यांनी नेत्यांच्या पक्षांतरावर उघडपणे भाष्य केलं. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की ज्या नेत्यांना दुसऱ्या पक्षात जायचंय त्यांना जाण्याचं स्वातंत्र्य आहे. जे लोक दुसऱ्या पक्षात जात आहेत त्यांना जाऊ द्या. मी पक्ष नव्यानं उभा करेन. जे लोक माझ्यासोबत राहतील त्यांना मी सांगू इच्छिते की त्यांनी नुकसान झालेली पक्ष कार्यालयं पुन्हा सुरू करावीत, त्यांना रंग द्यावा आणि काम सुरू करावं. गरज पडल्यास मी स्वतः त्या कार्यालयाचं रंगकाम करेन. तृणमूल काँग्रेस कधीच झुकणार नाही, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरची तृणमूलची ही पहिलीच मोठी आढावा बैठक असल्याचं म्हटलं जात आहे, ज्यामध्ये निवडणूक लढवलेल्या सर्व उमेदवारांना बोलवण्यात आलं होतं. ममता बॅनर्जी यांनी नेत्यांना निराश न होण्याचं आणि संघटना तळागाळात पुन्हा मजबूत करण्यासाठी कामाला लागण्याचं आवाहन या बैठकीत केलं. या बैठकीनंतर टीएमसीच्या अधिकृत एक्स हँडलवर काही फोटो शेअर करण्यात आले. या पोस्टमध्ये म्हटलंय, उमेदवारांनी कल्पनेपलीकडचे अत्याचार आणि सततच्या धमक्यांना न जुमानता धैर्यानं निवडणूक लढवली. पक्षानं आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिलंय, तृणमूल काँग्रेस एका कुटुंबासारखी एकजुटीनं उभी आहे. ज्यांनी जनतेचा कौल चोरला त्यांच्यासमोर आम्ही कधीही झुकणार नाही. शेवटी विजय सत्याचाच होईल, असं या पोस्टमध्ये म्हटलंय. दरम्यान विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. राज्यातल्या एकूण 294 जागांपैकी पक्षाला केवळ 80 जागांवर विजय मिळवता आला. टीएमसीनं 291 जागांवर उमेदवार उभे केले होते, तर 3 जागा सहयोगी पक्ष बीजेपीएम याला दिल्या होत्या. सर्वात मोठा धक्का म्हणजे निवडणूक लढवलेल्या 291 उमेदवारांपैकी 211 उमेदवारांचा पराभव झाला. सर्वात जास्त चर्चा स्वतः ममता बॅनर्जी यांच्या पराभवाची होतीये. त्या भवानीपूरमधून निवडणूक रिंगणात होत्या, पण हे सगळं मागे सारत ममता बॅनर्जींनी संघर्षाला सामोरं जायचं ठरवलंय. तृणमूल काँग्रेस झुकणार नाही असं सांगत ममता बॅनर्जींनी थेट राज्य आणि केंद्र सरकारला आव्हान दिल्याचं बोललं जात आहे. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.